घ्यायचं आहे आपल्याला विनंती असेल. पालकण संघाचा कर्णधार आपल्यालाही विनंती आहे आपण कबड्डीशी म्हणजे आयोजकांशी ते संबंधाने यायचं आहे. ते कृपा करून आपण या इथे भेटायची गरज आहे. आपला प्रवेश आपण अजूनही निश्चित केलेला नाही आहे. दरम्यान मिलिंदजी मडवी साहेबांचे इथे आगमन होते. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. आणि आपल्यासोबत गुच्छ आहेत म्हणजे आपलं स्वागत आपणच करताय ना आमचंही करताय. धन्यवाद. दरम्यान पाहायला मिळेल आपल्याला आता होतोय तो सामना दुसऱ्या तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होतोय सांची स्पोर्ट्स खालिंग वर्सेस गावदेवी पारवली संघ. कारण पारवली संघाला पहिल्यांदा बाय मिळाली होती आणि त्यांची आता धडक होते ती मात्र सांची स्पोर्ट्स तिसाई संघ खालिंग या 3 षटकाचा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघांची नोंद घ्यायचे. फलंदाजी स्वीकारले नाणेफेक जिंकून फलंदाजी शिकवले ते गावदेवी स्पोर्ट्स खालिंग पारवली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र सांची स्पोर्ट्स खालिंग संघाला. किती धावसंख्या उभारले जाईल. दरम्यान मात्र पंच आपली जागा घेताना दिसत आहेत. दरम्यान पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत ललित मडवी भूमिका बजावत आहेत आणि स्ट्राईकला पंच आहेत ते आपले विकी सर यांचं. आणि सलामीची जोडी मात्र जाते ती गावदेवी पारवली संघाकडून. सलामीची जोडी मैदानात येते. आकाश आणि प्रणय ही जोडगोळी मैदानात उतरते पारवली संघाकडून. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा त्याने निर्धार केला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते मात्र सांची स्पोर्ट्स खालिंग संघाला. सलामीची जोडी दरम्यान मात्र नितेश पहिले षटक घेऊन येईल सांची स्पोर्ट्स खालिंग संघाकडून. थोडंसं दोन्ही फलंदाजांमध्ये इतकूच सलामीच्या जोडीमध्ये स्ट्राईकला येतोय तो प्रणय. प्रणयने आकाश ही जोडगोळी मैदानात सलामीचे षटक घेऊन येतोय तो नितेश सांची स्पोर्ट्स खालिंग संघाकडून. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना उजव्या हाताचा गोलंदाज बहुधा असावा. आणि मग क्षेत्ररक्षण एक कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामुळे दोन क्षेत्ररक्षक हे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन क्षेत्र वगळतात. सर्व क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलमध्ये. पहिला चेंडू स्लोअर चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले आणि चेंडू हातात निसटला. दरम्यान मात्र दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे खातं उघडलं गेलंय ते मात्र पारवली संघाचं गावदेवी पारवली संघाचं खात्यात खातं उघडलं गेलंय ते प्रणयचं आणि संघाचंही खातं उघडलं गेले. अशा पद्धतीने पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र नितेश. षटकातला पुढचा चेंडू सुरेख चेंडू. आता मात्र नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. चेंडूला थोडंसं पडल्यानंतर उसळी गेली आहे. चेंडू थोडासा उंच आला आणि मात्र तो फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यातून पूर्णपणे चकला गेलाय आणि मात्र त्याची सांगता झाली ती निर्धाव.
षटकातला नितेश पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज येतो प्रणय. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय, लॉंगाच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आणि चेंडू मात्र उडालाय आणि सरळ डोक्यावरून त्याच्यावर गेलाय आणि 4 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडली गेले. प्रणयच्या खात्यामध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली 6 आणि संघाची धावसंख्या उभारली गेली ती 6. बिनबाद 6ची धावसंख्या आहे. हातात चेंडू कदाचित त्याच्या हातात होता परंतु त्याला नीट अडवता आला नाही, चेंडू डोक्यावरून उडाला आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे गेल्यामुळे 4 धावा मिळाल्या आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणता येईल. पहिल्याच षटकापासून आक्रमकता दाखवतात तो पारवली संघ. नितेश पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल, सामना करण्यासाठी सज्ज. या षटकात एकूण चेंडू टाकले गेले ते फक्त 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. पंचांकडे दाद मागितले. धावबादची परिस्थिती बघूया काय होते, पाहूया. धावबाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न परंतु असफल ठरलाय. दरम्यान मात्र धावचित होऊ शकला नाही आणि धावसंख्या कुठलीही उभारली गेली नाही. एक धाव घ्यायची होती, दोन्ही फलंदाजांनी ठरवलं होतं परंतु दरम्यान मात्र चेंडू अडवला गेलाय आणि कुठल्याही प्रकारची धाव घेऊ देऊ दिली नाही. दोघेही पुन्हा आपापल्या रन स्ट्राईकवर सज्ज होतं. स्ट्राईकवर आहे तो मात्र प्रणय. अक्षयला आपलं अजून खातं उघडायचं आहे. नितेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सज्ज येतो. प्रणयचा हा चेंडू जातोय, हा जातोय एक्स्ट्रा कव्हर मधून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते. दरम्यान चेंडू अडवला गेला आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 8. दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडंसं मला वाटतं क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाव घेण्यात दोघेही मात्र चपळ पाहायला मिळालंय. तो प्रणय आणि अक्षय ही जोडगोळी नक्कीच कौतुकास्पद. त्यांच्या दोघांमधला रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. हा मात्र सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू गेलाय. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मला वाटतं तिसरा चेंडू सुद्धा असाच निर्धाव गेला होता. आता मात्र 5वा चेंडू सुद्धा निर्धाव गेला. षटक संपलंय. दरम्यान पहिलं षटक संपलं. दुसऱ्या पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या आहे ती मात्र धावसंख्या उभारली गेली ती मात्र आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात धावसंख्या उभारली गेली ती मात्र 8. आता आलाय तो गोलंदाज सेहवाग. सेहवाग राईट आर्म राऊंड द विकेट आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र आकाश. उजव्या एसटीच्या बाहेर थोडासा चेंडू, सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आला आणि मात्र अशा पद्धतीने मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तो मात्र फलंदाजाकडून वाईटचा रिव्ह्यू मागतायत. पाहूया. हॅलो. तर पंचांनी फेल डिलिव्हरी घोषित केले. आपला रिव्ह्यू संपलाय. दरम्यान मात्र नितेश सेहवाग पुन्हा एकदा आपल्या रनअपवर सज्ज. स्ट्राईकवर आहे तो मात्र आकाश.
आकाशला आपलं खातं उघडायच्या दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी अक्षय सज्ज येतो. आता बॅटची आतली इनर रेस घेतले स्वतः फॉलोथ्रूमध्ये अडवला गेलाय. दरम्यान मात्र एक धाव चोरटी दोघांमधून काढली गेली. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली जाते. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली गेली आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 9. नक्कीच पहिलं षटक थोडंसं मिसफिल्डमुळं त्या धावा गेल्या 4 धावा. कौतुक करावं तेवढं थोडंच गोलंदाजाचं म्हणावं लागेल, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मिसफिल्ड झाल्यामुळे हा भुर्दंड सोसावा लागला. दरम्यान मात्र दुसऱ्या षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र सेहवाग. आणि आता बघूया मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र थोडंसं अक्षयला जकडून ठेवलंय, प्रणयला जकडून ठेवलंय. हा दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तर सुरेख फटका होता हा, लॉंगनला गेलेला सुंदर फटका, परंतु 2 धावा काढल्या. दरम्यान मात्र 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे एकदा पुढे सरकली जाते ती मात्र दुहेरी अंकात 11. नक्कीच सेहवागला पहिल्या षटकात नितेश गेले होते, धावसंख्या उभारली गेली होती ती मात्र फक्त 8 धावसंख्या उभारली गेली होती. सेहवागच्या मात्र दुसऱ्या षटकात मात्र फक्त 3 धावा गेले. आतापर्यंत चेंडू टाकले ते मात्र 4. षटकातला पुढचा चेंडू हा सूर्यच्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरला. लॉंगाला क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेला. दरम्यान दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात येते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच ठरणार नाही. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 13. नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. सेहवागने मात्र चांगली गोलंदाजी करतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ठरलं त्याच्या डाव्या हाताला काय तो उजव्या हाताला चेंडू मात्र अडला गेला नाही. दरम्यान लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला तो नीटसा अडवता आला नाही. पहिल्या अटॅम्पमध्ये त्याने अडवलं असतं तर एकच धाव मिळाली असते, कदाचित गडी धावबादही झाला असता. तसं काही घडलं नाही, कारण क्रिकेटमध्ये जर ठरला थारा नसतो. षटकातला पुन्हा एकदा चेंडू हा 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 सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. आता मात्र बॅटची विनर एज होती. 1 धाव घेतले. एकाच धाव्याने संघाची धावसंख्या दरम्यान सेली मेडॉनला दरम्यान चेंडू घरंगळा. 1 धाव दोघांमध्ये पूर्ण केले गेले. एका धावेने संघाची धावसंख्या सरकते पुढे ती मात्र 14. नक्कीच चांगला चेंडू होता. इनर एज होती, मात्र 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती 14. म्हणजे सरासरी 7च्या गतीने धावसंख्या उभारली गेली आणि गडी मात्र धावचीतच्या रूपाने बाद. तो प्रणय बाद होऊन परतलाय. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. दरम्यान तिसरा गोलंदाज आता येतोय तो विवेक आणि शेवटचं षटक आहे हे हाणामारीचं षटक आहे. या षटकात किती धावा जोडल्या जातील आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक विवेकचं पंचांच्या उजव्या बाजूने बहुधा गोलंदाजी करेल आणि आता त्याची जागा घेतोय तो मात्र यश. गावदेवी पारोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 14. आता शेवटचं षटक आहे, तिसरं षटक आहे आणि तिसरं षटक घेऊन पहिलं षटक टाकलं होतं ते मात्र नितेशने, त्याच्यामध्ये धावा दिल्या त्या 8. सेहवागने मात्र दुसरं षटक टाकले, त्यामध्ये धावा दिल्या गेल्या त्या मात्र 6. आता तिसरं षटक घेऊन आलाय तो मात्र विवेक. राईट आर्म राऊंड द विकेट मारा सामना करेल तो आता. आणि हा चेंडू जातोय लॉंगनच्या बाजूने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव बघूया पूर्ण होते का पाहूया. दुसरी धावाचा प्रयत्न नक्कीच नसणार आहे, कारण चांगली फेक दरम्यान पाहायला मिळाले. एका धावावर समाधान मानावं लागले आणि संघाची धावसंख्या ते पुढे ती मात्र 1ने 15. अजूनही
5 चेंडू शेष आहेत. धावसंख्या उभारायची आहे, कशी किती उभारत आहेत ते पाहायला मिळेल. मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र विवेककडून. कुठलाही आक्रमक फटका पाहायला मिळत नाही, तो मात्र गावदेवी पारिवली संघाकडून. यश आणि अक्षय ही जोडी मैदानात अजून उपलब्ध आहे. सॉरी, आकाश. हो, सुरेख फटका, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय आणि दुसऱ्या गाड्याचं देखील पतन होत आहे. वाईडिश लॉंगनला मिड विकेटच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने गेलेला सुरेख फटका आणि सुरेख झेल मात्र टिपलाय. कारण सूर्यकिरण डोळ्यावर येत असताना सुद्धा सुरेख झेल टिपणं हे कौतुकास्पद आहे. जेवढं कौतुक करत तेवढं थोडंच आहे. आणि मात्र यशची खेळी संपुष्टात येते. अर्जुन गायकर आणि संजय भोईर ह्या दोघांचे इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे मंचवर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान जाऊया तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय तो मात्र विवेक. अक्षय आलाय. अक्षय आणि आकाश ही जोडी मात्र मैदानात. तिसऱ्या षटक घेऊन होते विवेक. विवेकचा पुढचा चेंडू सामना करेल तो सुरेख चेंडू. चेंडू मात्र पुन्हा एकदा खाली राहिला आहे, बॅटच्या पट्ट्यातून पूर्णपणे चकला आहे आणि चेंडू मात्र विसावला तो मध्ये हातात पुन्हा परतवला गेला आहे तो मिड ऑफ क्षेत्ररक्षकामार्फत गोलंदाजाकडे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती मात्र विवेकची. पहिल्या चेंडूवर एक धाव गेली होती, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात यश मिळालं. तिसरा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. सुरेख फटका, बघूया लॉंगॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय पलीकडे, काय झेल होते पाहायचंय. मात्र सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय. पंचांचे हात मात्र आकाशाकडे गेले. एक षटकाराच्या रूपाने धावसंख्या उभारले गेले आणि धावसंख्या पुढे सरकले ती मात्र 21. आत्ताचं थोडंसं सन्मानजनक धावसंख्या उभारताना दिसतोय पाहायला मिळालं ते गावदेवी पारवली संघ. आता काही अजून चेंडू शेष आहेत. एकूण चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत ते मात्र 4. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवर किती धावसंख्या उभारली जाते ते पाहायला मिळेल. दरम्यान मात्र आक्रमक एक फटका आपल्याला पाहायला मिळाला तिसऱ्या षटकातला चौथ्या चेंडूवर, तो मात्र अक्षयच्या बॅटमधून. पहिला चेंडू मात्र निर्धाव काढला होता, त्याच्याकडून एकही धाव मिळवली गेली नव्हती. मात्र दुसऱ्या चेंडू मात्र सुरेख फटका. हा चेंडू पुन्हा एकदा जातोय, आतली इनर एज घेतले, घरंगतोय मिडॉनला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होते, पाहूया. दुसरी धाव देखील पूर्ण केले. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ चांगला सुरेख पाहायला मिळाला आणि 2 धावसंख्येने धावसंख्ये पुढे सरकते ती मात्र 23. गडी बाद झाले ते 2 झाले. पहिला गडी बाद झालाय तो प्रणय, दुसरा गडी बाद झालाय तो यश. षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल, सामना करण्यासाठी सज्ज येतो अक्षय. हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू मात्र अशा पद्धतीने गडी बाद ठरवलाय, त्याच्या शोल्डरला मनगटाला हा स्पर्श केलाय आणि गडी बाद झालाय तो अक्षयच्या रूपाने. आणि अशा पद्धतीने गड्याचं पतन झाले आणि धावसंख्या उभारली गेली ती मात्र 23. 24 धावा ची गरज असेल ती मात्र सांची स्पोर्ट्स खालिंग संघाला.
सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 23 धावा जमवल्या गेल्यात. गावदेवी पारवी टीमच्या माध्यमातून आता मात्र 24 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. डावखुऱ्यात त्याचा बॅटर अक्षय स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राकेश पाटीलला पहिल्या षटकाची गोलंदाजी टाकण्याकरिता आपण पाहतो या गोलंदाजाला संधी मिळाली. तर मात्र संधीचं सोनं करावं लागेल. या 23 धावा डिपेंड कराव्या लागतील. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या सत्राला होते इथून मात्र सुरुवात. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. पहिल्याच बॉलवर 2 धावा. संघाचं खातं खुलं केलंय. स्वतःचं खातं खुलं करत असताना आपण पाहतोय 2 धावा फलकावर लागल्या गेल्यास पहिल्याच बॉलवर. चोवीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल राकेश पाटीलला बॅटरच्या विरोधामध्ये. परंतु फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर सोपं समीकरण आहे. अक्षय पुण्याच्या एकदा सेकंड वर सज्ज होताना राकेश पाटीलच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची पूर्तता केली गेली. ह्यावेळेस पाहायला गेलं तर ऑनसाईड फेवर करायचा होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 2 धावा फलकावर. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थानं पाहिला तर शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेस ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. इनपिटच्या आतमध्ये एक्स्ट्रा करून रिझनमध्ये चेंडूला अडवला गेला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 3 अंकावर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली लाईन लेंथ हाताळली जाते बॅटर समोर. परंतु सिंगलनं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 24चा पाठलाग करायचा आहे आणि त्या पद्धतीने मात्र हे दोन्ही फलंदाज पाठलाग करत असताना आपण पाहतोय. प्रामुख्याने धाबांचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिप बिल्ट हे मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 3 धाबांची राहिले. परंतु गोलंदाजाला इथून मात्र विकेट प्रस्थापित करावे लागेल. तेव्हाच मात्र या धाबा जाऊ शकतायत. त्याकरिता मात्र तुम्हाला मेहनत, कष्ट सातत्यानं करावं लागेल. गोलंदाज राकेश पाटील. डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू समोर ठेवला होता. ऑन साईडला फेवर करायचा जो बॅटर आपण पाहिलं तर विशाल. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं तर या पुढील सामना आपण पाहणार आहोत. या मॅचचा विनर आणि साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. आपण आजच्या दिवसातील शेड्यूलमध्ये पाहिलं तर गटातून क्वालिफायर मॅचमध्ये कृष्णा इलेव्हन कवाड हा संघ पोहोचला गेलाय. तर मात्र या सामन्याचा विजेता आणि साई स्पोर्ट्स वडाचा पाडा अशी मॅच होईल. आणि त्यानंतर मात्र क्वालिफायर मॅचमध्ये ह्यावेळेस बॅटची आतला कडा घेऊन चेंडू एसटी रक्षक चुकी करतो. डायरेक्ट हिट झालाय आणि इथे मात्र फलंदाज अक्षयला माघारी परतवला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणारा हा पहिला धक्का. सेहवाग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर. आणि त्या फटक्यासाठी तो जाणला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याची गणना केली जाते. आणि मागील मॅचमध्ये सुद्धा पाहिलं असेल 16 धाव्यांची खेळी राहिली होती या बॅटरची. आणि ती मात्र कामगिरी या मॅचमध्ये सुद्धा करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राकेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय.
पहिल्या चेंडूवर जरूर 2 धाबा आल्या, त्यानंतर मात्र एकच धाव खर्च केला, एक गडी बाद केलाय. पुढील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबा फलकावर. गोलंदाज राकेश पाटील या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता. ह्या बेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 5 धाबा फलकावर जोडल्या गेल्यात. एक विकेट गमावली गेली. सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीम. इथून मात्र विचार केला तर अजून 19 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडू आणि 19 धाबा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाकरिता सन्माननीय ओमकारजी निपुरते आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 12-19 असं समीकरण. चला मॅचला सुरुवात करायची. पंचांना सुद्धा विनंती असेल आपण कॉल अप करत जा. मॅचला लगेच सुरुवात करायची, कारण की अंतिम टप्प्यात सामने येऊन टेपलेत. वेळे संदर्भात सहकार्य करा. आपण पाहतोय सन्माननीय ओमकारजी निपुरते आपल्या व्यासपीठावर उपस्थित होतात. आपलं सरचं स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर यश मात्रेला आणलं गेलंय. समोर बॅटर विशाल. ह्यावेळेस फुलटॉस आहे. ऑफ साईडला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या अंकावर धावफलक. क्रिकेटच्या बेसिकवर फलंदाजी केली तर या धाबा सहजरित्या होऊ शकतात, परंतु तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल या दोन्ही बॅटरला. मात्र त्या विरोधात पाहिलं तर यश मात्रेला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली चेंडू डिलिव्हर करायला लागतील बॅटर समोर. यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. फाईन क्षेत्रामधून एक टप्प्यागिरी चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 11 अंकावर धावफलक. प्रेशर होतं, प्रेशर मात्र रिलीज केला बॅटरनं. त्या पद्धतीनं पाहिलं तर चौकार आलाय, तर मात्र गोलंदाजावर प्रेशर असेल. ह्यावेळेस चांगला कमबॅक. निर्धावन या चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या पाहिली तर 11 या अंकावर स्थिर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडू हाताळले गेलेत. एकंदरीत इथून विचार केला तर अजून 9 चेंडूमध्ये विजयाकरिता 13 धाव्यांची आवश्यकता. म्हणजेच 9 मध्ये 11 बनवल्या गेल. 9 मध्ये अजून 13 धाव्यांची आवश्यकता. ह्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. ऑन साईडला पुश केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र सहभाग हा फलंदाज बाद होतोय. शुभेच्छा आल्यात सन्मान्य स्वप्नीलजी शेलार आणि योगेशजी शेलार यांच्या माध्यमातून आयोजनाकरिता आणि कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी शेलार आणि योगेशजी शेलार.
नॉस्टॅक एंडवर आपण पाहतो युवराज यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न थोडंसं पंबल पाहायला मिळालं आणि एक धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहिलं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो विशाल हा बॅटरच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मोठे पटके येत नाहीत. सिंगल डबलने मात्र धावपळक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे आणि त्याची आवश्यकता आहे हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये हा बॅटर. धावसंख्या पाहिली तर 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 14 अंकावर धावफलक. एकंदरीत दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. चला चेंडूची पूर्तता करायची. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि विजयाकरिता 10 धाब्यांची आवश्यकता. समीकरण साधं आणि सोपं जरूर फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. तुम्हाला मेहनत कष्ट ही मैदानाच्या आतमध्ये करावीच लागते. ती मेहनत मात्र ह्या दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाईल का, की ज्या पद्धतीने आत्तापर्यंत बॅटिंग राहिली आहे सांची स्पोर्ट्स कालीन टीमची त्या पद्धतीने मात्र या धाबा चेस होतील ते पाहण्यासारखं असेल. ह्या चेंडूवर मात्र यश संपादन करेल का ते पाहण्यासारखं असेल. ह्यावेळेस इथे मात्र काय घडलंय पंच आम्हाला दर्शवतील ना निर्णय काय आहे. ते मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. दसरा सरांना विनंती करतोय आपण या. फलंदाज बाद. च्या पद्धतीने पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने आपल्याला पडताळणी करता आली. बॅट एज होता, त्यानंतर पायावर चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने चांगला झेल पकडला गेला आणि विकेटचं पतन होत असताना आपण त्या चेंडूवर पाहिलं. क्लीन अँड नीट प्रक्षेपण आपण पाहू शकता RT मूवीजच्या माध्यमातून. घराघरात ही स्पर्धा पोहोचवली जाते. अंतिम चेंडूवर विकेटचं पतन झालं. चांगली फलंदाज करणारा फलंदाज मात्र विशाल तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश, अनुभवी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम षटकामध्ये समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 10. च्या पद्धतीनं पाहिलं तर 17ला सुरुवात झाली होती. असं वाटलं होतं की एखादी सांची स्पोर्ट्स खालीन टीम सामना जिंकेल, परंतु पारिवली संघ चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावर पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 10 धाबा विजयाकरिता सांची स्पोर्ट्स कालिंग टीम समोर हे लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज हा गोलंदाज. अशा पद्धतीनं पाहिलं तर अंतिम षटक महत्त्वपूर्ण षटक दोन्ही टीम करिता. गावदेवी पारिवली संघाला या धावा डिपेंड कराव्या लागतील. सांची स्पोर्ट्स कालिंग टीमला इथून मात्र या धावा
पूर्ण कराव्या लागतील विजयाकरिता. यष्टीरक्षक भूमिकेमध्ये यश म्हात्रेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाज राज समोर बॅटर आपण पाहतोय युवराज. ह्या बेस स्क्वेअर कटचा फटका जाळ्यामध्ये अडकवला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगला झेल फलंदाज फेल विकेटचं पतन. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये रणनीती करावी लागते. मग क्रिकेट असो राजनीती असो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षण हा चांगल्या पद्धतीने टिपावा लागतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रल्हाद. राजच्या विरोधामध्ये 5 चेंडू 10चं समीकरण. यावेळेस चेंडू सरळ एष्ट्यावर हदलला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. बॅक टू बॅक दुसरा झटका. गाने से लोगों की धड़कन तेज होती है. हवा कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये. जिथे समीकरण 6 मध्ये 10ची आवश्यकता असताना समोर 2 चेंडूवर 2 फलंदाजांना माघारी परतवलं गेलंय. आता मात्र समीकरण पाहिलं तर सांची स्पोर्ट्स कालिंग टीम समोर 4 चेंडूमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय अविनाश स्ट्रायकेनला. अविनाश आणि गणेश ही अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु अनुभव झोकावा लागेल या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली पैकी झाली आहे. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होईल. अविनाशला सुद्धा परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. काय सांगू मेरे बराबर ये घे सुन मेरे आवे घाले दे. काय सांगू मेरे बराबर. लागो आपल्या जीवनाचा शिल्पकार स्वतः बना. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कधीच उंच भरारी घेऊ शकणार नाहीये आणि उंच भरारी घेतली बॅटरनं. आल्याबरोबर षटकार पाहायला मिळाला. बिग हिट पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू आणि विजयाकरिता 3 धाब्यांची आवश्यकता. एका फटक्याने मात्र सामना एका हाती फिरवलाय असंच म्हणावं लागेल. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं चुकीचं. 2 चेंडू 3 धाबा. गोलंदाज तयार. राजचा पुढील चेंडू. ह्यावेळेस काय घडलंय इथे मात्र चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय की नाही मात्र पंचांचं बोट इकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. ज्या पद्धतीने पाहिलं तर यूची सुद्धा मागणी केली. जोरदार अपील झाली होती. LBW ची
अपील पाहायला मिळाली. पंच जो ऑन पिल अंपरचा पंचांचा निर्णय असेल आउट तोच मानला जाईल. LBW साठी कुठलाही रिव्ह्यू उपलब्ध नसेल. पडा आयोजित स्वर्गीय सचिन गोले स्मृती चषक 2026चा विजय असंच म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रत्येक खेळाडू आपण पाहतो आपल्या टीम करिता, आपल्या संघाकरिता, आपल्या गावाच्या नावाकरिता आपलं 100% झोकत असतोय. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर प्रत्येक सामना अटीतटीचा राहिलाय. दमदार सामने आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मात्र एक चेंडू 3 धावा चेसिंग कंपल्सरी असेल. सांची स्पोर्ट्स खाली टीमला विजयाकरिता 3 धावा कराव्या लागतील. आणि इथून मात्र गावदेवी पारिवली टीमला विजय संपादन करायचा असेल तर हा चेंडू मात्र निर्धाव हाताला लावावा लागेल. एक चेंडू 3 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस निर्धाव चेंडू हाताला गेलाय. सामना जिंकलाय गावदेवी पारिवली. अभिनंदन. हार्ड लक टू सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीम. धन्यवाद. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राज. आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय. चला वडाचा टीमचा कॅप्टन, साई स्पोर्ट वडाचा पडा टीम कॅप्टन. आणि गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन. साई स्पोर्ट्स वडाचा पडा टीमचा कॅप्टन आणि गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन. मी सन्माननीय ओमकारजी निपुर्ते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्याकरिता या. चला साई स्पोर्ट्स वडाच्या पाडा टीमचा कॅप्टन आणि गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. ओमकार निपुर्ते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तीन षटकांचा सामना असेल. दोन 2026चा कॉल नाणेची बाजू साई स्पोर्ट वडाचा टीमच्या बाजूला लागली. निर्णय काय वाजे क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेच
तर आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार ते प्रदान केला जातोय. सहभाग मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा त्यानंतर या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार राज आपण यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. सूचना असेल आपल्याकरिता 2 षटकाकरिता 10 मिनिटाचा अवधी असेल. जर 10 मिनिटामध्ये आपले 2 षटक कंप्लीट झाले नाही तर तिसऱ्या षटकामध्ये आपला एक षटरक्षक इनपुटच्या आतमध्ये असेल. तर मात्र 15-15 मिनिटं असतील एक इनिंगसाठी. याकडे लक्ष द्यायचं आहे दोन्ही संघांनी. मी ओमकारजी निपुर्ते यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन राज या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. अंतिम षटकामध्ये 10 धाबा डिपेंड केल्या आणि त्या षटकामध्ये 3 विकेट्स ह्या गोलंदाजांना आपल्या नावावर कोरल्या गेल्या. त्या गोलंदाजाला राज या खेळाडूला आपण सन्मानित करत आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील